आपण पाहतोय की महाराष्ट्रामधील जिल्हा परिषद असतील, पंचायत समितीच्या या निवडणूक होत्या. याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा ही देखील जिल्हा परिषदेची निवडणूक होते. यामध्ये 6 जिल्हा परिषद व 12 पंचायत समिती याच्यासाठी ही निवडणूक होते. या ठिकाणी जे आपण पाहतोय की निवडणूक विभागाकडून जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते मतदान साहित्यावर वाटप जे आहे ते कर्मचाऱ्यांना करण्यात येते. या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणचे निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत ते अनिल कारंडे साहेब तसेच त्यांचे सहकारी संजय भोसले साहेब देखील यांच्या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांना जे आहे ते या ठिकाणी या सर्व साहित्यांचं वाटप जे आहे ते सुरू आहे. या ठिकाणी आपण जाणून घेऊया साहेबांकडून. साहेब, काय सांगाल, ही जी मतदान प्रक्रिया पार पडते कशा पद्धतीने, किती केंद्रावरती ही प्रक्रिया असणार आहे, किती कर्मचारी असणार आहेत? सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका या ठिकाणी 244 केंद्र आहेत. 244 केंद्रावर आम्ही प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणजे केंद्राध्यक्ष 1, पोलिंग अधिकारी 1, 2 आणि 3 नंबर, शिपाई आणि पोलीस असं टोटल 1464 स्टाफ आम्ही या ठिकाणाहून रवाना केलेला आहे. सर्व ठिकाणी उद्या दिनांक 7/2/2026 रोजी सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत संपूर्ण तालुक्यामध्ये शांततेमध्ये मतदान होणार आहे. आणि त्याच्यासाठी आवश्यक लागणारे जे 6 गट आणि 12 गण आहेत त्या ठिकाणी उचित ती संपूर्ण कारवाई राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने जिल्हा प्रशासनाने केलेली आहे. पोलीस प्रशासनाचा देखील बंदोबस्त आहे, तो कशा पद्धतीने? पोलिसांनी आमचे जवळजवळ 244 केंद्रावर उचित बंदोबस्त ठेवलेला आहे. त्या ठिकाणी काही केंद्र जे आहेत त्या ठिकाणी उचित बंदोबस्त जास्तीत जास्त प्रमाणात देण्याचा प्रयत्न पोलिसांनी पण केलेला आहे. आणि संपूर्ण मतदान यंत्रणा जी आहे ती सज्ज आहे आणि सगळीकडे शांततेमध्ये मतदान पार पडेल अशी. आता आपण पाहतोय की सकाळपासून साहित्य वाटप करण्याचं सुरू आहे. साधारण आतापर्यंत किती टक्के वाटप झाले, काय साहित्याचं, संध्याकाळपर्यंत कशा पद्धतीने? आतापर्यंत जवळजवळ 100% वाटप झालेलं आहे. फक्त काही अर्ध्याच्या वर स्टाफ गेलेला आहे, थोडे आता लोक जात आहेत. रिझर्व्ह काय कर्मचारी असणार? रिझर्व्ह जो स्टाफ आहे तो आम्ही आमचे झेडओ जे आहेत टोटल संपूर्ण तालुक्यामध्ये 24 झेडओ आहेत. या झेडओच्या माध्यमातून राखीव EVM मशीन्स आणि जो राखीव स्टाफ आहे तो आम्ही देत आहोत. नक्कीच या ठिकाणी आपण जे पाहतोय की करमाळ्याच्या 6 जिल्हा परिषद व 12 पंचायत समिती निवडणूक होत असून या ठिकाणी जे आहे ते 244 मतदान केंद्रावर ही निवडणूक प्रक्रिया पार पडत असून निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कारंडे साहेब यांच्या माध्यमातून या सर्व कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्य जे आहे ते वाटप करण्यात आलं असून शांततेत मतदान व्हावं असं देखील आव्हान त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.